झी 24 तास एक पाऊल पुढे. तर आत्ताच अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद संपली आणि थेट घणाघाती आरोप त्यांनी केले आहेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरती. गडकरींनी पक्षाचा स्वतःचा व्यावसायिक एम्पायर वाढवण्यासाठी फायदा करून घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा त्यांनी वापर केला. औद्योगिक साम्राज्य स्वतःचं वाढवलं आणि या सगळ्याचा स्वतःसाठी फायदा करून घेतला. राज्यामधल्या सत्ताधारी पक्षाशी त्यांनी साठलोट ठेवलं आणि ज्या अंजली दमानी यांनी झी 24 तासवरती येऊन स्वतःचा मुद्दा मांडला होता त्या अंजली दमानिया देखील तिथे उपस्थित होत्या. माझ्यासोबत विनोद तावडे आहेत, विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे. विनोद यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत आणि या सगळ्याच्या बाबतीत त्यांना खुलासा करावाच लागणार आहे कारण अत्यंत गंभीर असे आरोप त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांवरती, सर्वोच्च नेत्यावरती अशा पद्धतीचे हे आरोप झालेले आहेत. उदय, तुमच्याकडे मी येतो. या सगळी पत्रकार परिषद तुम्ही अत्यंत शांतपणे ऐकत होता. अनेक सगळे हे मुद्दे तुम्ही काढले. या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचा राज्यभरामध्ये गाजलेला कार्यक्रम तुम्ही त्या दिवशी केलात. सुरुवात आपण करूया त्या चर्चेला. थेट विनोद तावडेंना काय तुम्ही आमने सामने असा आपण कार्यक्रम केला होता आणि त्या आमने सामने कार्यक्रमामध्ये अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. तर हे आरोप सिद्ध करून दाखवलेत तर तुमच्या पायाचं तीर्थ घेईन अशाही प्रकारचं आव्हान भारतीय जनता पक्षातर्फे त्यांच्या विरोधी पक्षाचे नेते एकनाथजी खडसे यांनी दिलेलं होतं. परंतु 16 तारखेला अंजली दमानिया आज आमच्या चॅनलवर आल्या नाहीत, त्या दिल्लीमध्ये होत्या असा त्यांच्याकडनं निरोप आला. त्यामुळे एक प्रकारे आमने सामने पार्ट 2 आपल्याकडे होऊ शकलं नाही. नेव्हरदलेस आज त्यांनी त्यांचं एक प्रकारे रणशिंग फुंकलेलं आहे आणि गडकरींवरचे आरोप चालू ठेवले आहेत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत विनोद तावडे. विनोद तावडे, तुमचं स्वागत. प्रथम मला सांगा, गडकरींनी जमिनी लाटल्या, गडकरींनी शेतकऱ्यांचं पाणी पळवलं, गडकरींनी धरणाच्या जवळ कारखाने बांधले, गडकरींनी कंत्राटदारांना पैसे मिळावेत म्हणून पत्र लिहिली, गडकरींनी अजितदारांच्या मदतीनं स्वतःचं औद्योगिक साम्राज्य उभं केलं, पक्षाच्या पदाचा गैरवापर करून स्वतःचं औद्योगिक साम्राज्य वाढवायला हातभार लावला, देवेंद्र फडणवीस सारख्या अत्यंत चांगल्या कार्यकर्त्यांच्या एक्झॅक्टली विरोधातली भूमिका वारंवार ते घेत आहेत. अशा प्रकारचे अनेक आरोप, सत्ताधाऱ्यांशी त्यांची मिलीभगत आहे, शरद पवारांबरोबर त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, अशा प्रकारचे अनेक आरोप आज गडकरींवर झालेले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच अशा प्रकारचे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात नॅशनल लेव्हलवर त्यांचे आरोप झाले आहेत. त्या आरोपाचं महत्व असं आहे की हे आरोप त्यांची दुसरी टर्म जेव्हा अध्यक्षपदाची चालू होते तेव्हा झालेले आहेत. या सगळ्याचा प्रत्यवाय आपण या प्रदेशातले अत्यंत महत्वाचे नेते म्हणून कसा करणार? उदयराव, आपण महाराष्ट्रातलं राजकारण जाणता. मी पूर्ण पत्रकार परिषद नीट बारकाईने ऐकली, पाहिली. केजरीवालनी मुळात म्हटलं की दमानियाबाईंनी 70,000 कोटीचा घोटाळा बाहेर काढला. तर त्यांनी कोंडारे धरणात त्यांची जमीन जात होती. माझी जमीन वाचवा, आदिवासींची घेऊन टाका असं म्हणताना जे RTI मधनं काढली त्या कोंडाणे धरणाच्या 2200 कोटी घोटाळा बाहेर काढला. 70,000 कोटीचा घोटाळा काही त्यांनी बाहेर काढला नाही, पण ते त्यात म्हणले. गडकरी कधी विधानसभेत बोललेच नाही असं म्हणले. गडकरी तर विधान परिषदेत आहेत. आणि त्याही पेक्षा मुळात जर प्रकल्पाला जमीन घेतली, त्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला, तर अशा प्रकल्पात जमिनी गेल्या आणि जमिनी वापरल्या नाहीत, त्याबाबत ज्यावेळी शेतकरी कोर्टात गेले होते त्यावेळी हायकोर्टाने हा निर्णय दिला की मोबदला तुम्हाला 10 वर्षापूर्वी मिळाला असल्यामुळे आता पुन्हा तो कसा परत तुम्हाला जमीन मिळणं हे होऊ शकत नाही. त्या सरकारने वेगळ्या प्रकल्पांसाठी चांगल्या कामासाठी जमीन वापरली पाहिजे असा त्या मूळ जुना निर्णय आहे. त्या निर्णयाच्या आधारे गडकरींनी सरकारकडे अर्ज केला, ती जमीन मिळाली, त्या जमिनीवर सोयाबीन लावला, त्यातून आलेल्या पैशातनं वर्ध्यामध्ये आत्महत्याग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी 15 मीटरचा बंधारा बांधला. हे पैसे गडकरी घरी नेऊन गडकरी वाडा नाही बांधला. आता उद्योग वाढवले म्हणजे त्यांचे साखर कारखाने जे आहेत, मगाशी केजरीवाल बोलताना म्हणले की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जागा हडप केली. नागपूर जिल्ह्यात आत्महत्या नाही आहेत, आत्महत्या इकडे अमरावती आणि या भागामध्ये आहेत. त्यांनी एक अत्यंत गंभीर आरोप केला विनोदजी, की तो म्हणजे ज्या ठिकाणी धरणं आहेत त्या ठिकाणी कालवे नाही आहेत.
आणि हे सगळं हेतुपुरस्सरित्या केलं गेलेलं आहे. हे बघा, सिंचनाच्या घोटाळ्यावर चर्चा करतो का गडकरींच्या आरोपावर करतो, त्याची आधी आपल्याला उद्याची माहिती काय माहितीये का, त्यांनी अप्रत्यक्षपणे यांना गडकरीला जबाबदार धरलेला आहे. आता काय संबंध, काय गडकरी काय पाटबंधारे मंत्री आहेत का त्यांनी संबंध धरण्याचा? मला मुळात असं म्हणायचं आहे की जे आरोप केलेत ना, जमीन लाटली तर जमीन लाटली नाही, त्यांच्या एनजीओने घेतली, त्यात शेती केली, त्याच्यामध्ये नर्सरी चालवली, त्या नर्सरीतले चांगली ऊसाची रोपटी लावून शेतकऱ्यांना ऊस लावायला दिला आणि त्या ऊसातनं जास्त पैसे त्यांना मिळाले. महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग आहे, लोड शेडिंग कम्युनिटी प्रायव्हेट ऊर्जा आली पाहिजे म्हणून त्यांनी या प्रकारच्या ऊर्जेचा प्रयत्न केला, ज्यातून शेतकऱ्याला वीज मिळेल असा प्रयत्न केला. ते पाणी लाटलं म्हणतात, ते पाणी नागपूरच्या सगळ्या MIDCला मिळतं, ते पाणी मिहानमधल्या येणाऱ्या प्रोजेक्टला मिळतं, त्यातलंच पाणी गडकरींच्या कारखान्याला मिळतं. मग केजरीवाल साहेब दमानियाबाईंच्या नादी लागून स्वतःची विश्वासार्हता आज केजरीवालनी गमावली. जे रॉबर्ट वड्रा आणि सलमान खुर्शीद कमावलं होतं ते गडकरींवर असे बिनबोबाट जुने कुठले तरी आरोप करून, आणि ज्या बाईने आदिवासीची जमीन घेऊन टाका माझी वाचवा म्हटलं, तिच्या सोबत जाऊन केजरीवालांचे आरोप कुठलेच सिद्ध होऊ शकत नाहीत. आणि याच्या बदल्यात समजा गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सरकारकडनं फायदा घ्यायचा असता तर खडसेना, फडणवीसना, तावडेना म्हणले असते गप्प बसा, बोलू नका तुम्ही, असं त्यांनी कधी सांगितलं नाही. सरकारला आम्ही ठोकत होतो, सरकारचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढत होतो. त्यामुळे आज मला केजरीवालांकडनं अपेक्षा जी होती की खरंच काहीतरी भानगड निघेल आणि आपल्याला माहीत नाही ती, पण तसं काही झालेलं नाहीये. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने गडकरींची जी एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये स्वच्छ चारित्र्याची आहे ती आज पुन्हा एकदा सिद्ध झाली. मला तुम्ही सांगा की ज्या ठिकाणी शेती करता येणं शक्य नव्हतं अशा प्रकारच्या जमिनी घेऊन त्यानंतर शेतकरी मागत असताना त्यांना दिला नाहीत, मग त्या गडकरींना कशावर एका रात्रीत मिळाल्या, अशा प्रकारचा आरोप झालाय, त्याला उत्तर काय देणार तुम्ही? उदयजी, मी आपल्याला म्हटलं की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या, ज्या प्रकल्पात वापरून उरलेल्या ज्या जमिनी होत्या, या जमिनी शेतकऱ्यांनी ज्यावेळी परत मागितल्या त्यावेळी कोर्टाचा जो निर्णय त्याच्या आधारे या जमिनी परत दिल्या गेल्या नाहीत. तर या जमिनी एनजीओला ज्या दिल्या त्या लीजवर गडकरींना विकत मिळालेल्या नाहीत, लीजवर मिळाल्यात एनजीओला. आणि त्यातून आलेल्या उत्पन्नातना वर्ध्यामध्ये पाण्याच्या बंधाऱ्यासाठी खर्च करून शेतकऱ्यांना त्यांनी पाणीच मिळवून दिलंय. त्या एखादा राजकारणी विकासाचं राजकारण करतो तर केवळ आपल्याला हे सिद्ध करायचं की सगळे राजकारणाची साठलोट आहे. यासाठी 2005चं म्हणजे आहे कधीचं 2005ची प्रकरणं बाहेर काढली आहेत. म्हणजे मला असं वाटलं की ताजं काहीतरी आहे, मंत्री असतानाचं काहीतरी आहे, तर असं काही नाही. विनोदजी, 2005 एक मिनिट, त्यांचा मुद्दा आपण समजून घेऊ. 2005चं प्रकरण आत्ता बाहेर आलं याचा अर्थ त्याचं गांभीर्य कमी होतंय अशातला तर भाग नाहीये. जर त्या प्रकरणात तथ्य असेल तर ते 2020 साली आलं तरी ते तेवढंच गांभीर्यपूर्वक घेतलं पाहिजे असं नाही का वाटत? अहो, माझ्या बोलण्यात तुम्हाला तथ्य काय ते अजून कळलं नाही का उदयजी? हायकोर्टाचा निर्णय आहे प्रकल्पातली उरलेली जमीन ही इतक्या वर्षानंतर परत देता येत नाही, सरकारकडे असते. सरकार एनजीओने अर्ज केल्यानंतर त्याच्यानंतर ती देते आणि त्यात पुन्हा केलेलं काम, त्यातून आलेला पैसा शेतकऱ्यांना पाण्यासाठी वापरला. आता हे जे मी म्हटलंय हे आपल्याला कळलं असेल असं मी समजतो. केजरीवालला कळणं अवघड. केजरीवालला आत्महत्या होतात कुठे हे माहीत नाही आणि नागपूर जिल्ह्यात आत्महत्या होत नाही माहीत नाही, त्यांचं समजू शकतो. पण आपण तर स्वतः महाराष्ट्रभर फिरलात, महाराष्ट्रात तालुका आपण जाणता. त्यामुळे मी जे म्हणतो आहे आणि ज्या त्यांचे कारखाने तर सहकारी कारखाने आहेत की ज्या शेतकऱ्याचे शेअर आहेत. मी आज वर्धा आणि या ठिकाणचे लोक म्हणतात की गडकरीने आमच्याकडे येऊन कारखाना काढावा आणि आम्हाला वाचवावं असं शेतकरी म्हणतायत. हे जर आपला चॅनलचा प्रतिनिधी त्या त्या जिल्ह्यातला गेला तर त्याला लोक सांगतील स्वतःहून. आम्ही मॅनेज करायची गरज नाही, स्वतःहूनच सांगतील. आपण आपला प्रतिनिधी पाठवा आणि ते दाखवा केजरीवालना. विनोदराव, आपण दुसऱ्या एका आक्षेपाबद्दल बोलूया. त्यांनी एक अत्यंत गंभीर असा आरोप केला आहे की 2000 साली शेतकऱ्यांनी पत्र लिहिलं, त्याला पाटबंधारा खात्यानं 2 वर्ष काही उत्तर दिलं नाही. परंतु गडकऱ्यांनी जेव्हा जागा मागणीचं पत्र लिहिलं तेव्हा मात्र त्याला 1 महिन्याच्या आत उत्तर मिळतं, जागा अलॉट होते. यातलं गौड बांगाल नेमकं काय आहे? सत्तारूढ पक्षाशी साटेलोट असल्याशिवाय अशा प्रकारची तत्परता सरकारी पक्ष का दाखवेल? उदयजी, असं आहे की एखादी बातमी तुम्ही माझ्याबद्दल चांगली दाखवली
कारण तुम्हाला माहिती आहे की विनोद तावडे जे बोलतो ते तथ्य आहे, तर तुमचं माझं साठलोटं झालं का हो? मला वाटतं जर त्या प्रकल्प जो सबमिट केला आहे गडकरींनी, त्या प्रोजेक्टमध्ये जर तथ्य वाटलं असेल तर त्यांनी त्या पद्धतीने त्यात निर्णय घेतला सरकारने. झी 24 तास एक पाऊल पुढे.